तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना कांद्याच्या रोपामध्ये एक अडचण येते बरं का. कांद्याचा उतार तर चांगला होतो पण त्यानंतर कांद्याचं रोप पातळ होतंय. तर मित्रांनो, त्यामागची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपण हे जे रान आपण तयार करतोय त्यामध्ये मित्रांनो जर का सोयाबीनचं पीक आपण घेतलेलं असेल आणि त्यानंतर डायरेक्ट काकऱ्या मारून किंवा रोट्या मारून आपण रान तयार करतो, त्यानंतर जेव्हा बी पेरतो ना मित्रांनो, त्या वावरामध्ये वल्ल्या वावरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बुरशा असतात आणि त्या बुरशा मित्रांनो आपल्या रोपाला आहे ना हानिकारक असतात. तर त्यामुळे मित्रांनो रोपाचा आहे ना उतार तर चांगला होतो, त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर ते रोप आपल्याला पातळ दिसायला लागतं. तर त्यामुळे मित्रांनो उतार होण्याच्या पहिले किंवा उतार झाल्यानंतर जर तुम्ही ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासचा वापर केला ना तर 100% आपला उतार पण चांगला होतो आणि रोपाला आहे ना मित्रांनो जमिनीतून बुरशी ना ही खात नाही. त्यामुळे मित्रांनो ट्रायकोडर्मा सुडोमोनास गुळाच्या पाण्यामध्ये तुम्ही शक्यतो 3 दिवस भिजवून ठेवा, त्यानंतर स्प्रे घ्या किंवा सध्या मी मायक्रोमधनं सोडणार आहे, स्विंगरमधनं पण सोडणार आहे. त्यामुळे मित्रांनो या गोष्टीची काळजी घ्या. स्प्रे घातलं तरी चालन किंवा स्प्रे मायक्रोमधनं सोडलं तरी चालन, पण मित्रांनो हे नक्की सोडा, कारण जमिनीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बुरशी असतात. यावर्षी पाऊस पण जास्त झालाय, त्यामुळे ओल्या जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि त्याबरोबर गुळ या 3 गोष्टी 3 दिवस भिजवून जरी स्प्रे घातला तरी चालन किंवा मायक्रोमधनं सोडलं तरी चालन किंवा डायरेक्ट गुळ न भिजवता 3 दिवस न भिजवता तुम्ही डायरेक्ट सुद्धा स्प्रे घेऊ शकता. पण 100% चांगला रिझल्ट आहे. आपल्या रोपाची मर 100% थांबन आणि जे पातळ आपलं दरवर्षी रोप होतं ते होणार नाही. 100% उतार पण चांगला दिसन. त्यामुळे हे नक्की वापरा मित्रांनो. कुठल्या पण कंपनीचं घ्या, विद्यापीठचं घ्या, चांगला रिझल्ट आहेच आणि 100% याचा वापर करा. धन्यवाद.